दारिद्र्याहून मरण बरे बा दरिद्रता खोटी, दारिद्र्याहून मरण बरे बा दरिद्रता खोटी, मरणात दुःख थोडे दारिद्र्यात व्यथा असे मोठी. या कवितेच्या उक्तीप्रमाणे माझी गत झालेली. मी जातीनं कुंभार, दिवसभर माती तुडवतो आणि मडकी घडवतो, पण ह्या तोंडानं देवाचं नावच निघत नाही. अहो ज्यांनी घडवले हात पाय, ज्यांनी घडवलं हात पाय त्याचं नावच तुला ठाव नाही. अरे मग ज्यानं मला येऊन केलंच तरी काय. बायकोला म्हणलं जेवायला दे तर ती म्हणली गाढवं घेऊन या. जवळ पोरं बाळ झाली नव्हती तवर ती माझ्या आज्ञेत वागत होती, पण पोरं झाल्यापासून आता मला तिच्या आज्ञेत वागायला लागतंय. जाऊ द्या मरू द्या. गाढवं गावाखाली गेले असतील त्यांना बोलवाव. घ्या होय घ्या. या गाढवाना अशी लाथ आणली. या गाढवाला काय माणसाचा शेजार लागला काय, मालकाला धडाधड लाथ मारित. अगं आई ग मुंग्या आल्या पायाला. कारभारी 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 कोण आहे ग, कोण आहे ग? मी तुमची. माझी चुलती काय? आवाज चुलती नाही. अगं मग कोण? तुमची लाडकी लाडकी. म्हणजे बिडकीची बहीण काय? आवाज ती पण नाही. अगं मग कोण? तुमच्या बापानं करून दिली. म्हणजे गंगी काय? वय वय. काय म्हणते ग गंगे? गाढवं लवकर घेऊन या, जाळा भरून ठेवलाय बरं का. बरोबर हीच बरं का माझी एकट्याची बायको. हिला कुठं माहितीये गाढवानी मला लाथ मारली ती. असं वाटतं एखाद्या देवळात जावं आणि देवाचं नामस्मरण करीत बसावं. नको हा संसाराचा ताप असं झालंय मला. एखाद्या माणसाच्या सहवासात गेलं, चांगल्याच्या सहवासात गेलं तर चांगलं म्हणतात, आणि वाईटाच्या सहवासात गेलं तर वाईट म्हणतात. म्हण आहे ना, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और ऐसे गड्ढे को गड्ढा मिला तो खा गया दो दो लात. या बाजूने एक माणूस येतोय, त्याचं 4 शब्द शहाण्यासारखं ऐकावत. गाढवं द्यावीत गावाखाली सोडून. 4 दिवस अन्न मिळलं तर माणूस काय उपाशी राहत नाही किंवा मरतही नाही. जाऊ द्या गाढवांना देतो हाकलून. जावं जा. नारायण काय भगवा बाण आहे या, काय हे वैराग्य काय रे बुवा. अरे आकडा काय मूर्ख. नारायण मना कर्मयोगी जगी जन्म झाला, परिसेवटी काळमुखी निमाला. मरे त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. बुवा आज अगदी सकाळी बोलल्याप्रमाणे घडले वा. मी हे तुझं पाय नाही सोडणार. माझे पाय नाही सोडणार? नाही सोडणार. अरे पाय धरून काय करणार? तुला दगडावा फाटणार. मूर्ख. अरे तुझी सेवा करणार. सेवा करणार. उठ बाबा उठ. उठू काय? उठ. बुवा काय? तू आज काय नेसला का नाही? नेसलाच नाही बाबा, सारखी झाकापाक करीतोय. काय काय माणसाला असं एअर कंडिशन राहायची सवत असते. काय रे बुवा? काय? हा कंच गाव आहे तुझं? माझं गाव? हा ठाई ठाई माझे गाव. अरे सर्व जग माझं गाव आहे. सगळं जग तुझं गाव आहे? हो. अरे तो ह्या मग काय कोण आहेस तू? साधू. म्हणजे माधूचा भाऊ? नाही तो नाही. यदूचा चुलता? तोही नाही. सदूचा साडू? हट. मग दादूचा पुतण्या? तू मला ओळखलं नाही. किती पोरं बाळ आहे तुला? मला? हा अरे जिथं मी लग्न केलं नाही तिथं मला मुलं बाळ कुठून असणार? म्हणजे अजून एवढा पिकून गळाईस आलास तरी लगीन केलं नाही? आतापर्यंत लग्न असं केलं नाही. मग काय रे बुवा? काय? तुला ध्यान नाही होत
कशाचं? लग्नाचं लग्नाची आठवण मला होत नाही. काय म्हणतो? प्रभूचं ध्यान तेच माझं समाधान. चांगलंय, पण काय रे बुवा, काय? तुला लग्नाला काय कुणी पोरगी देत नाही का? नाही, तो इथं प्रश्नच येत नाही. मग लग्न करायला तुझ्या जवळ काय पैका नाही का? हा, पैशाचाही मुळी प्रश्न नाही. मग बुवा, काय? आता मात्र माझ्या ध्यानात आलं. काय? अरे तुझ्यात काहीतरी दोष आहे. है, मूर्ख. कोण आहेस तू? साधू. साधू आहे? मग मला मंत्र दे. मंत्र? हा. काय तुझं नाव? सावळ्या कुंभार. बायको आहे? बायको आहे, पोर आहेत, 2 गाढव आहेत. तसा माझा परपंच लय मजेत चाललेला आहे. हा, पण या तोंडाने देवाचं नावच निघत नाही माझा. मलाच लई कटाळा आलाय. सावळा, हा? अरे प्रपंच असताना या भानगडीत का पडतो बाबा? अरे देऊच्या तुकाराम बाबाचा बोल आहे की माणसाने परपंच करून परमार्थ साधावा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जमलं तर बघतो, नाही तर देतो अर्ध सोडून. हा, हे पहा, हा, पण मी सांगेल त्याचप्रमाणे तुला वागावं लागेल. जरूर. कसं वागायचं तेवढं बोल. परधन मानावे जैसे व मन, परश्री माते समान जान. वाव, चित्ता सावे समाधान, तीर्थपट्टन धुंडावी. काही उळतो का, रडतो का? रडत नाही, तुला उपदेश करतो. याप्रमाणे तुला वागावं लागेल. वागावं. वा 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 बुवा. काय? म्हणजे परधन मानावे जैसे वमन, वमन वमन, परस्त्री माते समान जाण. हे या शब्दावर जोर द्यायचा नाही. का वजन पडते का? नाही, अर्थ वेगळा होतो आहे. वेगळं होत. परस्त्री माते समान जाण. वाव. आणि ती जर आली चालून, काय म्हणाला? परस्त्री जर आली चालून, तर धरावे तिचे दोन्ही चरण. अगदी बरोबर, अगदी बरोबर. धरावे तिथे दोन्ही चरण चरण. वा वा. काय बुवा, काय? मी कसा नेला न भिडावला? अगदी बरोबर. भिडावला का नाही? भिडवला भिडवला. अरे भिडावला का नाही? भिडवला बाबा, भिडवला. पण तू आज नेसला का नाही? तू अजून लगीन नाही हे केलं? पुन्हा विचारायचं नाही. मग दे मला मंत्र दे. मंत्र? हा, कोणता मंत्र तुला शिकू? इंचू चढवायचा आणि माणसं रडवायचा. नाही सावळा. मग संताची भूती जगाच्या कल्याणा. हा, देह तिष्ठविती परोपकारे. अरे हा देह परोपकारा करता झिजवला पाहिजे, झिजवला पाहिजे. झिजव आणि होऊन दे मागून तुला टीव्ही. मंत्र दे. ठीक आहे. ठोकला. अरे तुझ्या आग लागली रे मंत्राला तुझ्या. तो कान इकडे कर. अरे तो कान ऐकायला राहू दे. माझ्या कानात एवढा थुकला की माझा कान बाहेरच करून ठेवला. अरे उद्या जर मी डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर म्हणाल दुसरा माणूस तुझ्या कानात थुकस्तवर तू काय करीत होता? मग काय उत्तर देऊ रे? सावळा, हा, आजपासून मी तुझा गुरु. हा, आणि तू? मी तुझं चिमुकलं पारडू नाही. गुजीरवानं शेरडू नाही. मग करडू. हट मूर्ख. आजपासून तू माझा शिष्य शिसा आणि मी तू माझ्या बाटल्या फुग अंडव. चल येतो काय? कुठं? नवटाक घेऊ. काय नवटाक नवटाक? काय नवटाक नवटाक? अरे दूध दूध घेऊन आलोय मी. जा घरी जा. स्वर्गात जायचंय मला. मला पण घेऊन चल. कुठं स्वर्गात? हा, अरे तू मानव असताना तुला स्वर्गात कसं न्यायचं? असं काय करतो? आपल्या धर्मात म्हणलेलं आहे का नाही की गुरुनं शिष्याचा हात पुडावला पाहिजे, आहे का नाही? किती हट्टे सावळा. नेतो का नाही? अरे नेतो बाबा, उठ. नेतो का नाही? अरे नेतो, उठ. तू आत नेसला का नाही? हट, मूर्ख. हा? पण सावळा, हा. मी कामधेनूच्या साह्याने वर जाणार आहे. हे काम दे नो कोण लोक? गाईच्या मदतीने. म्हणजे तुला जर यायचं असेल हा. तर गाईचं शिपूट घट्ट धर. धरलं
सोडला पडला खलास. पण तू नाही तू अजून लगीन नाही हे केलं? पुन्हा विचारायचं नाही. अरे तुला लग्नाचा लय कटाळा आहे बाबा. चल. नारायण. पाहिलं, सगळ्यांच्या अगोदर मी दरबारात आलो तरी एकाही देवाचा दरबारामध्ये पत्ता नाही. काय ह्या देवाला म्हणायचं? कामाला कधी मध्ये पगाराला सगळ्यांच्या आधी. आपल्याला काय करायचं? आपण आपली नोकरी व्यवस्थितपणे बजावायची. एक नंबरचा देवा आला. आपल्याला एवढा वेळ का बरं लागला? ते का 2 नंबरचा सुद्धा देवा आला. आपण बहुतेक सोमरसात गुंगला झाला होता की काय? ते का 3 नंबरचा सुद्धा देव आला. आपण एवढा वेळ होतात कुठे? चिकटा. सावधान सावधान. राजाधिराज इंद्रराज येत आहेत हो. असं नसतं वा, असं नसतं वा. द्वारपाल, बोला महाराज. सर्व देवादी देव आले, होय. ऋषीमुनी आले. हो, त्यांचीच तर मी मगापासून वाट बघतोय. ठीक आहे. जर ऋषीमुनी आले हा. तर आम्ही आलो असं सांगा हा. आणि त्यांना त्वरित आत पाठवून द्या. जशी आपली आज्ञा. ठीक आहे. नारायण. काय रे हे काय? हे ते इंद्रभुवन. 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 आणि ते मथुरा भवन कुठे? ते हॉटेल. हॉटेल आहे काय ते? ही ती इंद्रपुरी. 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 आणि ती शिरापुरी कुठे? त्या हॉटेलात. ती पण हॉटेलात. हो. तुला हॉटेलचा लय अनुभव दिसतोय बा. मूर्ख. तू काय हॉटेलात उधार खातो काय? या दिव्यांना तेल कुठून येत? हे दिवे सावळा. मग काय आहे हे? दिवे नव्हे, अरे काय आहे हे? चंद्र तारांगण. त्यांचा हा प्रकाश देवाची करणी. आहा. देवाची करणी. देवाची करणी. आणि नारळात पाणी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अरे वर कसा चढला आणि गुडा कसा बांधला? कुठं? पालखीला पालखीला. पालखीला. सावळा हा? भाग्यशाली आहे. कसा काय? अरे मानव असताना स्वर्गात आला. तू आणलं बाबा मला. तुझं लय उपकार आहेस माझ्या बाबा. हे पहा हा. सावळा, तू आता स्वर्गात आहेस. देवाच्या दारात आहे. मी तुझा गुरु. तुला सांगेल त्याचप्रमाणे वागायला पाहिजे. हा, खाली केला तसला चावणटपणा करायचा नाही. तू तलावर केलेला विनोद इथं करायचा नाही. कसं वागायचं तेवढं सांग. शांती ठेवायची. शांती. बाबो कुणी कुणी? आपण दोघांनी. आता मात्र माझ्या ध्यानात आलो. काय? अरे तू अजून का लग्न करीत नाही? काय म्हणालास? तू म्हणलं ना शांती ठेवायची. हो, मग ती शांती नव्हे. नाचणारी शांती नाही. ती नव्हे. मग कंची? दया क्षमा शांती तेथे. उवाची वस्ती. वाची नव्हे, तेथे देवाची वस्ती. हा, माझी पोहरा शुद्ध वाचित. हा, कोण आहे या? द्वारपाल. द्वारपाळ आहे काय? देवाचा द्वारपाल. वरती काय खाण्यापिण्याची आबाळ आहे काय रे? ऐक, शांत. लय बारीक माणूस असून छाती बघ केवढी फुगवली त्यांनी. आईला टेप नाही पुरायची बा. शांतता, शांतता. द्वारपाल. बोला गुरुवर्य. आयो आता भसाकला असतं त्यांनी. हा पूर्वी काय लालबागला होता काय रे? शांतता, शांतता. शांती ठेवायची. द्वारपाल देवेंद्र आता आहे. हो, आपलीच तर वाट पाहत आहेत. त्यांना म्हणावं तुमचे गुरुदेव आले आहेत. जशी आपली आज्ञा. आणि सावळ्या कुंभारडे आलाय म्हणावं रे. जॉब आहे, अरे, जॉब. इथं कोण मला ओळखताय तुझ्याशिवाय? देवादी देवा. काय झालं? हो, बाहेर आपले गुरुवर्य आलेले आहेत. बाहेर गुरुवारी आलेले होय. आहेत आणि त्यांना बाहेर तिष्ठत का उभं ठेवलास? त्यांना म्हणावं तुम्हाला आदरानं आणि सन्मानानं आतमध्ये बोलावलेला आहे. जशी आपली आज्ञा. जा. आयो याच्या हत्याराची भ्याच वाटतंय बाबा. जरा शांत राहा, शांत राहा. किती शांती ठेवायची? गुरुवर्य, देवेंद्र आपल्याला आज पाचारण केलेलं आहे. वा वा वा. चला चला. चला 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 चला. काय गाव जेवण आहे का? मुंतलला तांब्या बसता पंक्तीला. मारतो काय याला? साप. अरे
माझा बुवा गेला ना, त्याला फक्त परवानगी आहे आज जायची. मला नाही का? नाही. अरे मला त्या बुवाची सवय आहे ना, अरे चॉप बोलतो ना. याच्याशिवाय मला करमतच अरे नाही. चॉप. आणि मला आज जाऊ दे ना. आज जायला मिळणार नाही. बुवा! अरे चॉप. अरे चॉप. गुरुदेव, बाहेर कसली गडबड चाललेली आहे? हो देवेंद्र, तुला सांगायचं विसरलो. काय झालं? ज्याप्रमाणे तू माझा शिष्य आहेस, बर. त्याचप्रमाणे माझा शिष्य बाहेर आहे, तुझा गुरुबंधू. म्हणजे बाहेर आहेत ते माझे गुरुबंधू? हो. दरबार, बोला महाराज. बाहेर आहेत ते माझे गुरुबंधू आहेत. काय म्हणताय? त्यांना त्वरित पाचारण करून इकडे घेऊन या. जशी आपली आज्ञा. जाय बाबा जा. का? तुझा पण नंबर लागला. कुठं? तुला आज बोलवलंय. कुणी? अरे तुला देवाने आज बोलावलंय. आज्ञा आहे? नुसतीच आज्ञा नाही, देवाज्ञा आहे. देवाज्ञा. हा, एवढ्यासाठी मी वर आलोय काय? देवाज्ञा म्हणजे मारायची आज्ञा. तुझ्या तोंडाला आग लागली तुझ्या. अरे बाबा तसं नव्हे, देवेंद्राने तुला आत यायची आज्ञा केलेली आहे. मी येणार नाही. अरे जा. मी येणार नाही. का काय येणार नाही? तू मला पहिलं का मारलं ते पहिलं भरून दे, त्याशिवाय मी येणारच नाही. अरे बाबा असं मारलेलं कधी कुठे भरून देता येतं का? तरी पण मी येणारच अरे नाही. बाबा जा, तू जा ना. मी नाही येणार. अरे माझ्या पोटाकडे तरी बघशील की नाही? तुझं पोट पाठीला चिटकू दे, वाटून होऊन दे त्याच. अरे बाबा हात जोडतो जा. मी जाणार नाही. अरे जा बोलतो ना. जाणार नाही. जा बोलतो ना. गेला का आत? गेलो ना. कसा गेला? एका टोल्यात गेलो. ए, उठ उठ उठ. का का का? ए, उठ उठ उठ. अरे का का का? सावळा उठ. का उठलाय का? अरे देवेंद्राच्या सिंहासनावर बसलास काय? कोण आहे या? हेच ते देवेंद्र. होय रे. होय क्या? गुरुदेव, अरे त्याने आपापली जागा झाला. बसा. गुरुदेव, कोण हा विचित्र माणूस? देवेंद्रांनी आपल्याला सांगितलं, ज्याप्रमाणे तू माझा शिष्य आहेस, बर. त्याचप्रमाणे तोही माझा शिष्य आहे, तुझा गुरुबंधू. वा 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 वा, तुम्ही आमचे गुरुबंधू आहात. असं म्हणतात लोक. म्हणत्यात? ठीक आहे, तेव्हा मला प्रेमानं आलिंगन द्या. ती हलकट सवय मला नाही. सावळा, एवढ्यासाठी मी वर आलोय काय कुणालाही मिठ्या मारायला? अरे देव तुला प्रेमानं भेटायला मागतायत. अरे पण येड्या असं काय करीतो? मी दसऱ्याच्या दिवसाशिवाय कुणाच्या छातीला छाती लावितच नाही. हे पहा, हा. इथं नाच होणार, नाच. सत्यानाश. सत्यानाश नव्हे, पर्यांचा नाच. पर्या पर्या. पर्या कोण लोक आहेत? अरे रंभा 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 रंभा. आणि आंबा. आंबा नाही, नुसता खायचा उद्योग. तुला पैसे तिथं. आम्ही इंद्राच्या घरच्या वारांगणा, 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 आम्ही इंद्राच्या घरच्या वारांगणा. नाचून या खुश करू सकल जना,
धरलास? काय रे बुवा, काय अरे काय चाललंय हा? भर दरबारात नाचता नाचता तुझ्या देवानी त्या बाईचा हात धरला. एवढा आनंदी आनंद चाललेला असताना त्याचा निपार नाश केला ना. अरे मृत्यू लोकांमध्ये जर असा आनंदी आनंद चालला असता तर कुणीही त्याचाही घोड केला नसता. अरे तुम्ही देव लोक सगळे रंडीबाज. सावळेराम, काय म्हणतो, वरडतो कशाला हा? अरे देव देव कोणाशी म्हणावे वर्म कळे ना गुरु किल्ली. देव देव कोणाशी म्हणावे वर्म कळे ना गुरु किल्ली. आणि खरा देव राहिला बाजूला आणि तुम्ही पुथी पुराण वाचून बराई. अरे कृष्णाला जर देव म्हणावं तर त्याने गवळणींची थट्टा केली. रामाला जर देव म्हणावं तर तो चंद्रसेनेच्या गेला माली. विष्णूला जर देव म्हणावं तर सती वृंदा त्याने दागवली. आणि ब्रह्मदेवाला जर देव म्हणावं तर पुढची कन्या नाही ओळखली. अरे तुम्ही देव लोक सगळे रंडीबाज. सावळेराम, पुन्हा हे बोलायचं नाही. काय बोलायचं नाही? अरे वा, आमच्या मृत्यू लोकात सुद्धा देव आहे, पण त्या देवाला तुझ्या ह्या देवासारखी हलकट सवय नाही बाबा. सावळा, विचार करून बोलतोयस का? हा विचार करूनच बोलतो. या आमच्या 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ देव भूतलावर आहे. हा आहे कोणता देव? रमेश देव. अरे त्याच्या तरी वागण्याला काहीतरी सीमा आहे. चल चल मला खाली सोड. त्या हलकटाच्या दरबारात मला अजिबात राहायचं नाही. चल खाली सोड. चाल 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 खाली हो. चित्रसेन, सर्व देवादी देवांच्या दरबारात आणि ऋषी मुनींच्या समोर तू रंभेचा हात धरलास. सर्व देवादी देवांचा अपमान झालेला आहे. म्हणून हा देवेंद्र तुला शाप देत आहे. जा, मृत्यू लोकी तू गाढ होऊन राहशील. नका नका, देवादी देवा, एवढा कठोर शाप मला देऊ नका. भावनेच्या भरात मी रंभेचा हात धरला, माझी चूक झाली. क्षमा करा, मला काहीतरी उशाप द्या. नाही, तुला उशाप नाही. देवेंद्रा, यावेळी चित्रसेन गंधर्वाकडून चूक झालेली आहे. भावनेच्या भरात त्यानं रंभेचा हात धरला, तू त्याला शाप दिलास. अरे मी जाणतो आहे, मुलापेक्षा या चित्रसेन गंधर्वावर तुझं फार प्रेम आहे, परंतु तुझ्या तोंडातून निघालेला शब्द केव्हाही खोटा होऊ शकत नाही. तो शरण आला आहे, त्याला क्षमा करणं आपलं काम आहे. देवेंद्रा, मी तुझा गुरु, तुला आज्ञा करतो आहे, दे त्याला उशाप. गुरुदेव, केवळ आपली आज्ञा म्हणून त्याला मी उशाप देत आहे. जा, मृत्यू लोकी मिथिला नगरीचा राजा सत्यवर्म याची कन्या सत्यवती हीच बरोबर ज्यावेळी तुझं लग्न होईल त्याच वेळी तुझा उद्धार होईल. हा माझा तुला उशाप आहे. चल जा, चालता हो. स्वर्गातून पृथ्वीवर आलो खरा बाबा. इंद्राचा दरबार रंडीबाज. हे बाबो, हे जर माझ्या बायकोने ऐकलं तर तिचा गैरसंबंध व्हायचा. हो, असं काय करता राव? तिला येड्या डोक्याची बायको आहे. ती एखाद्याला भसक्याने मला नोटीस सुद्धा देईल, पण मी बी लय धोरणी गाडी आहे ना, तिचं नोटीस मी घेणारच नाही. आता तिलाच हाक मारितो. गंगे, ए गंगे, कोण हाय? आईला गाड लय गरम दिसतंय बाबा. आपण जरा नरम पडलं पाहिजे, नाही तर असं काय करताय राव? 4 दिवसाची ती एकदम कसर काढील. गंगे, ए गंगे, आता हाय तरी कोण? आवाज नाही का तुला ओळखीचा? हे असला आवाज रोज कितीतरी माझ्या कानावर येत्या. अगं आयो, असला आवाज रोज तुझ्या कानावर येत्यात? वय वय, खात्रीनं बाबा, माझ्याही घरात इंद्राचा दरबार घुसला. इंद्र दरबार आणि माझ्याही घराचं पार वाटुळ केलं. अगं गंगे, मी तुझा नवरा आहे. नवरा? कारभारी आला काय? आलो ना. चला घरात. आल्या 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 घरात चला. कुठं गेला होता? 4 दिवस घरात तुमचा पत्या नव्हता. पण मी वय तुम्ही स्वर्गात गेलो होतो. स्वर्गात? हा, माणूस मेल्याशिवाय वर स्वर्गात जात नाही. आणि तुम्ही जिवंतपणी स्वर्गात गेला कसा? आणि आता भूत होऊन खाली आलात. माझा नवरा कुठे भूता? येडी झाली काय गंगे? मी तुझाच नवरा आहे आणि असा तसा नवरा नाही. मग कसा आहे?
मी तुझा सक्का नवरा आहे. सक्का नवरा आहे. काय करती काय? तुम्ही वर स्वर्गात गेला होता हो. तेव्हा तुमच्या पाया पडते. अगं पण मला आशीर्वाद नाही ना देता येत. आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली मात्र चांगलं मात्र आशीर्वाद मात्र द्या मात्र. आईला सगळ्या आशीर्वादाचं मात्र करून ठेवलंय हिने. आईला मोठी पंचायतच आहे बुवा. अहो त्यात कसली आल्या पंचायत. काहीतरी म्हणायचं आणि व्हायचं मोकळं. अगं पण असं काय करती? बरं जा मरच तोवर रंडकी राहा. काय काय डिझाईन आहे अगं? कना मोडल ना किती कमरत वाकती. जा मरस्तवर रणकी राहा. म्हणजे तुम्ही मरा आणि मला रणकी करा. पण काय व कारभारी काय? तुम्ही वर स्वर्गात गेला होता हा पण कुणाच्या संघ स्वर्गात गेला होता? बोच संग. बुवाच्या संघ. हा तरी म्हणते नवरा 4-4 दिवस घरी काय येत नाही. म्हणजे तुम्ही तर बुवा ठेवला. ए गैरसमज. अवा कारभारी ही वाईट सवय तुम्हाला कवापासून लागली? हे बाबू बुवा ठेवायची. अगं काय म्हणते काय गंगे? वाटेल ते करा पण बुवा ठेवू नका. अगं गुरु महाराजाला बुवा म्हणते त्यांच्या संगतीने मी वर गेलो होतो. म्हणजे गुरु महाराजाच्या संगतीनं तुम्ही वर गेला होता. हा पण काय व कारभारी हा तुम्ही वर स्वर्गात गेला होता आता मग तिकडे तुमचा आईबाप भेटले असत्याल माझा आईबाप भेटले असत्याल. आता काय सांगायचं गंगे? मेलेली सगळी माणसं मला भेटली बुवा. काय म्हणता? हा मेलेली समधी माणसं वर भेटली. भेटली. मग तुमच्या आईबापाचं काय चाललंय? माझ्या आईबापाचं काय चाललंय? माझ्या आईबाप मजाच आहे बुवा. असतील असतील. हा आणि पण तुझ्या आईबापाचं लय हाल आहे बुवा. माझ्याने भगवानच ती माझ्या आईबापाचं लय हाल आहे. माहिंदळ हाल. काय चाललंय वर स्वर्गात त्यांचं? काय सांगायचं गंगे तुला? काय सांगायचं? माझा आईबाप पुण्यशील. पुण्यशील. ते वर तपाला बसल्यात. तपाला बसलेत. तुझा आईबाप पापी. पापी. ते नरकाच्या गाड्यावर येतात. नरकाच्या गाड्या ओढीत्या. नरकाच्या गाड्या ओढीत्या. बरी मेली म्हातारी कधी नीट काय भाकर तुकडा करून वाढला नाही त्याला उठा. आणि ऐका सूद. काय झालं? सूद आहे. काय झालं? हे माझं लुगडं. हे लुगडं आहे काय का गंगे? मग काय आहे? मला वाटलं उपारणच आहे. मला वाटलं उपरणच आहे. आज 4 दिवस झाले आंघोळ आहे तशीच. पारोशीच बरं पाणी वाचवलंस. होय तुम्हाला आणून द्यावं लागत होतं. पण काय गाढव कुठे? गाडवा. हा गाडवा दिली सोडून. काय याड लागलंय काय गंगे तुला? काय झालं? गाढवांच्या जीवावर आपलं पंचन तू म्हणते खुशाल गाढव दिली सोडून. अहो मग काय करायचं त्याला ठेवून? अगं एका विद्वान माणसानं म्हटलेलं आहे की संसारामध्ये नवरा बायको एकमेकाचे मित्र असतात. मित्र. मी 4 दिवस घरात नव्हतो तर तुला एवढी बी अक्कल नाही. अहो पण मी त्यांना ठेवून काय करायचं? ते काय माझ्या सवचे आहेत? माझ्या लळचे आहेत का माझ्या मायेचे आहेत? तेव्हा माझ्या जवळ राहायचे आहेत. अगं पण येडे मी घरात नाही म्हणल्यावर एखाद्या तरी गाढवाला लाला लावायचा. या बाबा एखाद्या तरी गाढव सवच करून ठेवायचं. हा हा मग मी बाहेर गावी गेल्यावर तू काय एकटी माती वाशील काय? वय वय एकटी माती वाईन पण त्या गाडवारी संपून राहणार नाही. बरं ते जाऊ दे कारभारी. हा हे बघा काय? उद्या बाजाराचा दिवस. हा तेव्हा पोराला एखादी पाटी पेन्सिल आणा. हा पोरीला एखादी चांगली गव्हाण आणा. हा आणि तुम्हाला बी आणा. गायो या बाया तुमच्या तर काहीच अवसर नाही राहिलं. अगं तूच मला लूज केलंस. कधीच्या काळी मी लाडाला आले आणि तुम्ही तर पटपट्टा पडायला लागलात. तुम्हा बायकांना लय वंगाळ खोड असती. नको तर लाडात येता येता न मागून गपदिशी हाकलून देता. चला उठा. तुम्हाला आणा 12 बंदी. हा 12 बंदी. आणि मला काय आणताल बाया? काय आणू ग आता तुला? आता 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 अगं काय याड लागले काय गंगे धक्काबुक्की करायला? अगं पोरांनी पाहिलं तर पोरं म्हणत्या आई बापांना काय दिवसा ढवळे याड लागले काय? पोरं आहेत कुठे घरात? मग कुठे पोरं गेलेत? खेळायला गेलेत खेळायला. खेळायला गेलेत काय? हा तेव्हाच तू एवढा चानस मारिती काय? गं बसा. मला आणा एक झक्कास हिरवीगार साडी आणि साडी? वर झक्कास हिरवीगार चोळी. चोळी होय हट. शेजारच्या आया बाया कशा फॅशनेबल राहतात. तुझी उद्यापासून फॅशन बदलायची. हा उद्यापासून तुझी डिझाईन बदलून टाकायची. म्हणजे काय करायचं? उद्यापासून तू चोळी घालायची नाही. या बाया
जम्पर घालायचा नाही आणि मग आणि ते ब्लाऊज का काय म्हणतात ना ते पण घालायचं नाही. म्हणजे उद्यापासून मी चोळी घालायची नाही, नाही झंपरही घालायचं नाही, नाही आणि मधलं काय म्हणाला ते ब्लाऊज हा ते पण घालायचं नाही. नवऱ्याची ऑर्डर मान्य करणं हे बायकोचं कर्तव्य आहे. आवा मग उद्यापासून माझ्या अंगात घालायचं काय? बुचकोट. शाबास. नवरा असावा तर असा आणि बायको असावी तर अशी. उद्यापासून घाला माझ्या अंगात बुचकट. परवा म्हणाल घालला मिजार, तेरवा म्हणाल लुंगी गुंडाळ. अहो कुंभारवाड्यात कुंभार लोक राहू द्यायची नाही, कुंभार चालला म्हणत्याल. वाटेल ते घरात चालले मी घरात. गंगे इकडे ये. काय झालं आता? तुला एक महत्वाची सूचना करतो. कोणती? नाही लुंगी घालण्याबद्दल माझा वाद नाही, मग पण लुंगी घातल्यानंतर हा तू सहसा वाऱ्यात फिरू नको. चला. गाड वगिलीत गावाच्या खालीच. चला गाड वाढला घेऊन यावं आणि आपल्या पुढच्या कामाला लागावं. झा होय झा. या हा, या 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 त्याच्या मारे माझी पहिली 2 गाडव, हे 3रं गाढव कुणाचं चरता चरता माझ्या गाढवात आले. आपल्याला काय करायचंय दुसऱ्याचं गाढव घेऊन? मन आहे ना, दुसऱ्याच्या संसारावर डोळा ठेवला तर आपल्या संसाराचं वाटुळ होत. या गाढवाला त्याच्या धन्याकडे आपलं हाकलून द्यावं. अरे बापरे, याला हाकलून देतोय तरी जाय ना. जाऊ द्या मरू द्या. मला वाटतं माझ्या गाढवाचा त्याला लळा लागला असेल. त्याचा धनी आला की झालेल्या दिवसाची राखूळ घ्यावी आणि त्याचं गाढव त्याला परत द्यावं. आता ही आनंदाची वार्ता आपल्या गंगीला सांगितली पाहिजे. चला गाढवा, आपण 2-4 गंगीकडे जाऊया. अरे बापरे, गंगी म्हणते मला एका बी गाढवाचा लळा नाही, पण गंगीचं नाव घेतल्याबरोबर गाढव निघाली. गो बाबो, या मुक्या जनावराला कसं कळतं बाबा. गंगे, ए गंगे. काय भारी आला काय? आलो ना. चला घरात. तुला काय दुसरा उद्योग आहे का नाही? अव स्वयंपाक करून ठेवलाय जेवायला. जेवायला गंगे, आपली पहिली गाढव किती ग? आपली नेहमीची गाडवं 2. हे 3रं गाढव कुणाचं चरता चरता आले. या वया. आपल्याला काय घेणे त्याच? वय वय. हा म्हण आहे ना, दुसऱ्याच्या संसारावर डोळा ठेवला तर आपल्या संसाराचं वाटुळ होत. वाटोळ होत तर हा, तेव्हा याचा आपल्या गाढवावर आपला परपंच चांगला चालला. अगदी मस्त चाललाय. 3ऱ्या गाढवाचं आपल्याला काय काम आहे? काय करायचंय? तेव्हा गंगे, हा, मी जर घरात नसलो तुम्ही जर घरात नसला आणि त्या नव्या गाढवाचा धनी जर आला, या वया थांबा थांबा जरा मला लुगडं नीट करू द्या. त्याच्या आईला आता त्या धन्याचा आणि तुझ्या लुगड्याचा काय संबंध आहे? हा, तुम्ही जर घरात नसला आणि हा. त्या नव्या गाडवाचा धनी जर आला 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 तर गंगे, जी तू त्याला नाही म्हणू नको. हे बाबा, अहो पण कशाला नाही म्हणू नका. अगं त्याचा गाढव त्याला परत द्यायला. मग हे कवा बोलायचं कापडवली झाली ना माझी कशानी? गामानं. बरं झालं बाबा, लवकर उलगडा झाला. असं काय करताय? माझी बायको लय भोळसट आहे, ती कुणाला पण नाही म्हणत नाही. कळायला पण नाही म्हणत नाही. हाय का कारभारी? हा, ही आपली नेहमीची 2 बछड. 2. एक अमिताभ बच्चन आणि एक जितेंद्र. अगं असं तमाशातून सिनेमात गेली काय तू? या बया गाडवच आहे. गाढवच आहे तू, वाकून काय बघती? पण काय म्हणा कारभारी, काय आपल्या दोन्ही गाडवापेक्षा हे गाडव देखणं चिकणं. याड लागलं काय गंगे तुला? काय झालं? अगं गाढव कुठं देखणं चिकन असते काय? या बया काय मऊ आणि लुसलुशीत आहे. गाढवच आहे ते. मला तर याला बघितल्यापासून असं वाटतंय. कसं वाटते? असं वाटतंय त्याच्या जवळच राहावं. काय? तुला असं काय काय वाटत आहे? अव त्याला कुणी आई बाप आहे का धनी आहे? आपणच त्याचा आहे बाप. मग हा, स्वयंपाक करून ठेवते, गाडवा लवकर सोडून परत या बरं का. बरं बरं. चला रे बाबा, होत माती व्हायला. चला झा झा हे झा झा झा.
दिवाणजी, बोला महाराज. अहो काय करताय काय? हो महाराज, मी मागे बघत पुढे चाललो होतो ना, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्जंट ब्रेक लावलात. हे बघा, हा? याच्या पुढं मागं बघून पुढे चालायचं नाही, पुढे बघून मागं चालायचं. जशी आपल्या आज्ञा. समजलं? हा बोला. दिवाणजी, बोला महाराज. अहो दरबारात अजून कुणाचा पत्ता नाही. हो दरबारात कुणाचा पत्ता नाही, ह्याच्यामध्ये माझा दोष काय? हा? हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आमंत्रण निमंत्रण मी वेळच्या वेळी पोच केलेली आहे. बरं, मग अजून कुणाचा पत्ता नाही? हो. एका अर्थी हे बरंच झालं. काय म्हणताय? अहो मला एकांतच हवा होता. काय म्हणताय? दरबार दिवाणजी, हा? मला तुम्हाला काही खाजगीमध्ये सांगायचं आहे. खाजगी सांगायचं आहे? हो. मग चला मागच्या बाजूला. मागच्या बाजूला कशाला? हो एकांतात गप्पा गोष्टी करायला. अहो दरबारात आता इथं कुणीच नाही ना, मग इथं एकांत नाही का? हो हो हो. मग माझ्या लक्षात मुळी झालं नाही महाराज. ते यायचं नाही तुमच्या. दिवाणजी, हा? आमच्या मनात असं आलेलं आहे, कसं? आमची कन्या उपवर झाली. वर झाली? वर नाही, उपवर. हा म्हणजे वराच्या लायक झालेली आहे. हा, तेव्हा तिचं लग्न करावं असं आमच्या मनामध्ये आले. वा 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 महाराज, तुमच्या मनात यायला माझ्या मनात यायला एक गाठ झाली बघा. असं? हो. अहो एक वेळ हत्ती पोचता येतो, परंतु वयात आलेली मुलगी पोचता येत नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. तशात इज्जत हे काचेचं भांड. शाबास. एकदा का फुटलं की पुन्हा जुळत नाही. नाही. आता आपल्याला इज्जतच नाही. दिवाणजी, अहो ज्यांना इज्जत नाही त्यांच्याबद्दल बोलतोय मी. हा हा, म्हणजे ज्यांना इज्जत नाही त्यांच्याबद्दल बोलताय. होय. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग ते तेव्हा दिवाणजी, बोला महाराज. राजकुवरला बोलावून घ्या. हे तुमचं बरोबर आहे, हे मात्र तुमचं अगदी बरोबर आहे. कसं काय? समजलं का की राजकुवरचा जेव्हा लग्नाचा विषय निघतो हा. त्यावेळी प्रत्येक वेळी ती म्हणते की माझा पण आहे, हो. माझा हट्ट आहे, हो. माझी अट आहे. हा. परंतु महाराज तिच्या अटीला काही फट आहे का? दिवाणजी, हा. काय म्हणता तुम्ही? म्हणजे विचार करायला काही जागा आहे का? हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग ते तेव्हा राजकुवरला बोलावून घ्या. राजकुवर, ओ राजकुवर, कोण आहे बाहेर? सुवर, सुवार, राजराजेश्वर, राजराजेश्वर. वा 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 महाराज. हो बघता बघता बाईसाहेब केवढ्या वाढल्या बघा. हो ना, एरंडाच्या जातीला आणि मुलीच्या जातीला वाढीला कमी नाही. काहीच कमी नाही. हो एरंडाच्या जातीला पाणी भरपूर मिळालं हो. की ते त्याचं भरमसाठ वाढतं. बरोबर आहे. तद्वतच मुलीच्या जातीला खायला मिळालं की ते देखील अगदी भरमसाठ वाढतं. काय? शरीर शरीर. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि ते त्यांचं बाळशीदार गोंडस रूप आणि त्यांचा तो दरबारातला प्रवेश म्हणजे कसा अगदी लुट्टू लुट्टू लुट्टू. अहो दिवाणजी, लाडात वाढलेली म्हणजे लुटू लुटू चालणार. हो, दरबारची मंडळी त्यांची किती वाखाणणी करायची, किती नावाजणी करायची. त्यांचं ते गोंडस रूप आणि बालमूर्ती दरबारात आली रे आली की त्यांचं ते चालणं कसं लुट्टू 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 लुट्टू. बरोबर आहे, बरोबर आहे. हो त्यांची ते इवलेचे कपाळ, इवलेसे डोळे, इवलेसे नाक, इवलेसे हनवटी, इवलेसे हे शरीर शरीर. आणि ती बालमूर्ती दरबारात आल्यानंतर कसं अगदी लुट्टू 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 लुट्टू. दिवाणजी, हे लुटू लुटू आणखी किती वेळ? आणखी वर्ष 2 वर्ष. काही करत नाही. बाबा, तुम्ही मला इथं कशासाठी बोलवलं? बाळ, तुझं लग्न करण्याचा आमचा विचार आहे. महाराज एक लघुशंका आहे. शंका? एक लघुशंका आहे माझी. कसली? म्हणजे बाईसाहेबांच्या लग्नाबद्दल मला काय म्हणायचं नाही. असं का? लग्न करा, बर. परंतु ते तुम्ही आत्ता करू नका. आत्ता करू नका? हो. मग कधी करायचं? एखादं मूळ बाळ होऊ द्या म्हणजे मग करा. दिवाणजी, तुमचा डोसका ठिकाणावर आहे का? अहो महाराज, ह्यांच्या पाठीवरती आपल्या महाराणी सरकारांना एखादं मूळबाळ होऊ द्या म्हणजे गादीला वारस नको का? हो, हो, हो. आणि एकदा का गादीला वारस झाला की दरबारात पुन्हा एकदा नको का? लुट्टू 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 लुट्टू. दिवाणजी, हे लुटू लुटू साठी हा सगळा प्रपंच केलात काय? गमत तिकडे. बाळ, तुझं लग्न करण्याचा आमचा विचार आहे. बाबा, तुम्ही माझं लग्न करणार ही मोठी आनंदाची गोष्ट आहे, वा वा. पण माझी एक अट आहे. अट आहे? कसली अट आहे? काय अट असेल ती सांगून टाक, नाही का? पण मला तुमची भीती वाटते. आता काय करायचं? काय म्हणावं या मुलीला महाराज, अजून ती लहानच स्वतःला समजते. अगं वेडे मुली, तुझ्या मनात जे काय आलं असेल ते तुझ्या बापाला सांग, हो. वडिलांना सांग. हो. अहो तुला सांगायला भीती कोणाची वाटते? हो. अगं वेडे मुली, मी तुझा बाप आहे. हं? अहो असं तुम्ही म्हणा. म्हणजे मी हिचा बाप आहे असं मी म्हणायचं? हो. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग ते वेडे मुली, तुझ्या मनामध्ये काय असेल ते मन मोकळं करून तू मला सांगितलं तर काय हरकत नाही. पण मला तुमची फार भीती वाटते. काय म्हणावं महाराजीला. अगं वेडे मुली, तुला मी मगाशी सांगितलं ना, तुझ्या मनात जे काय आलं असेल ते तुझ्या वडिलांना सांग.
हो, तुझ्या वडिलांना सांग, समजलं का, की जेणेकरून असं काही सांगितलं का आपलं मन शांत होतं. हो. हा? अरे अगं वेडे मुली, मी तुला जन्म दिला आहे. दिवाणजी हो, असं तुम्ही म्हणा. मी म्हणतो, तुम्ही म्हणा सारखा पडा लावलाय. बर, तुझा काय हट्ट असेल तो सांगून टाक. मग ऐका तर, बोला. जो कुणी पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळ्याची तांब्या पितळ्याची माडी बांधील त्याच्यावरच मी लग्न करीन. बाकीचे जगातील सर्व पुरुष मला माझ्या वडिलांसारखे आहेत. अरे चॉप, बोल म्हणता, बोलायचं म्हणजे बोलणार का बोलायचं पिल्लू आहे. हा, महाराजांनी परवानगी दिल्यानंतर वाटेल ते बोलायचं. काय तर म्हणे एका रात्रीत एका खांबावर 7 तळ्याची तांब्या पितळ्याची माडी जो कुणी बांधील. अरे एका रात्रीत एवढं कोण करील. काय माडी बांधायचं काम. ते पहिलं बोला. माडी बांधायचं काम. मुली नाही म्हणजे एवढा अवघड पण तू मांडलेला आहेस, तेव्हा एवढा एका रात्रीमध्ये कोण करणार अहो आहे. महाराज, मला तेच तर म्हणायचंय. हा. अहो, साधं झोपडं बांधायचं म्हटलं तर 4-8 दिवस लागतात. लागतात. एखादं घर बांधायचं म्हटलं तर 4-6 महिने लागतात. लागतात. आणि ही तर म्हणते एका रात्रीत एका खांबावर 7 तळ्याची तांब्या पितळीची माडी जो कोणी बांधील. अरे एका रात्रीत एवढं कोण करील. काय? माडी बांधायचं काम. माडी बांधायचं काम. तेव्हा वेडे मुली, हा हट्ट तुला सोडला पाहिजे. मी हा हट्ट सोडणार नाही. मुली, मी बाप तुझा आहे, हा हट्ट तुला सोडला पाहिजे. मी हा हट्ट सोडणार नाही. हा हट्ट तुला सोडला पाहिजे. मी हा हट्ट सोडणार नाही. तुला सोडलंच पाहिजे. मी सोडणार नाही. तुला सोडलंच मी पाहिजे. सोडणार नाही. दिवाणजी, हा? हे काय हट्ट हट्ट आणि बोट त्या हट्टासाठीच मोठं आहे. ते तिकडे ठेवा, समजलं. बोट. वेडे मुली, हा असला अवघड हट्ट तुला सोडला पाहिजे. मी हा हट्ट सोडणार नाही. मुली, तुला सोडला पाहिजे. मी सोडणार नाही. तुला माझं ऐकावं लागेल. मी ऐकणार नाही. माझं ऐकावं लागेल. आईला काय जाऊन सांगू का. म्हणजे हिच्या आईला जाऊन तुम्ही सांगताय. हो, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग ते पाहिलं. तेव्हा मुली, तुला माझं ऐकावं लागेल. मी ऐकणार नाही. माझं ऐकावं लागेल. मी ऐकणार नाही. माझं ऐकावं लागेल. मी ऐकणार नाही. आता हिच्या आईला काय जाऊन सांगू का. काय जाऊन सांगू नका तिच्या आईला. सारखा हिच्या आईला चानच घेताय. गमत तिकडं. मुली, असला अवघड पण तू मांडलेला आहेस, हा कुणीही पुरा करणार नाही. तेव्हा हा हट्ट तुला सोडला पाहिजे. मी हा हट्ट सोडणार नाही. आता दिवाणजी बोला काय मला. करायचं. काय करू? दाशीला बोलावून घ्या. दासी, अगं ये दासी, कोण आहे. इकडे ये अशी. कमी येऊ तुझ्या पाशी. काय जाऊ नका तुझ्या माशी. राजकुमार, तुम्ही राजमहालात चला. अरे वा, बोल म्हणता, बोलायचं म्हणजे काय बोलणार का बोलण्याचं पिल्लू. काय तर म्हणे एका रात्रीत एका खांबावर 7 तळ्याची तांब्या पितळीची माडी जो कोणी बांधील. अरे एका रात्रीत एवढं कोण करील. दिवाणजी, तुम्ही काय बडबड करता. इकडे या इकडं. हे बघा, आमच्या राजघराण्यातल्या मुली म्हणजे काय, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे वाढलेले. हो, तेव्हा त्यांचा जो हट्ट असेल तो पूर्ण केला पाहिजे. खरी गोष्ट आहे. तेव्हा त्यांच्या हट्टाप्रमाणे आपण त्यांचं लग्न मांडूया. तुम्ही एक काम करायचं. काय करायचं बोला. तुम्ही असं काम करायचं, हा, संबंध राजे लोकांना खलिते पाठवायचे. खरी ते पत्र पाठवायचे. पत्र पाठवायचे. नगरातल्या चौकात जाऊन दौंडी द्यायची. अहो पण महाराज, मी जमा खर्च लिहिणार. दिवाणजी, मला दौंडीचं काम जमणार कसं. तुम्हाला जमलं पाहिजे आणि आम्ही सांगतो म्हणून ते केलं पाहिजे. अहो म्हणजे कसं करायचं. अहो, हा. एखादा ढोलकीवाला घ्यायचा. एखादा ढोलकीवाला घ्यायचा. ढोलकीवाला घ्यायचं आणि एखाद्या चौकात उभं राहायचं एखादा चौकात उभं राहायचं आणि ढोलकी वाजवायला सुरुवात करायची. हा. एकदा वाजायला लागलं की लोक जमा होणार. हे मात्र बरोबर. हा. एकदा का वाजायला लागलं हा. की लोकांना जमायची सवय आहे. आणि मग दौंडी द्यायला सुरुवात करायची. अहो दौंडी द्यायला सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय करायचं. नेमकं आता हे पण मीच सांगायला पाहिजे का. अहो दौंडी द्यायची म्हणजे काय नेमकं करायचं, काय बोलायचं. बरं ऐका. हा. ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. जो कोणी पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांबा पितळीची माडी बांधी त्याच्याशीच आमची राजकन्या सत्यवती लग्न करणार आहे. बाकीचे सर्व पुरुष तिला वडिलांसारखे आहेत. चला पुढच्या चौकात. पुढच्या चौकात. म्हणजे पुढच्या चौकातून तुम्ही राजमहालात जा, मी पुढच्या चौकात दवंडी देतो. बरं, लागा कामाला. हा, लागतो कामाला. कुठं कामाला. चला. आता आली का मोठी पंचायत. आता या ढोलकीवाल्याला शोधायचा कुठे. आली बाबा, ही ढोलकीवाल्याची आली. ढोलकीवाला, ए ढोलकीवाला. अरे कोण आहे. कोंबडीचा. कोंबडीचा. ए बाहेर वे, बाहेर वे. काय रे, सरकारी माणसाचा आवाज तुला ओळखता येतो की नाही. अहो मी तुम्हाला पाहिलं नाही. काय तुझा जोडीवाला कुठे आहे. तो शिके. शीख आहे. बरं झालं तो शीख आहे. तो जर का असता मराठा तर हांडला असता त्याला एक रट्टा. अहो आजारी आहे. हजर आहे का. मग आता दौंडी द्यायची कोणी. तुम्ही. अरे गद्या,
मी जमा खर्च लिहिणारा दिवाण जे आहे मी दौंडीचं काम करणार कसं? मला याच्याशिवाय काय येत नाही ना. ह्याच्याशिवाय म्हणजे? अहो हे वाजवल्याशिवाय. ह्याच्याशिवाय तुला दुसरं काही येत नाही? आहा, बरं हे तरी तू नीट व्यवस्थित वाजवतोस? ठक ठक ठक. मग असं सांग, हे आतापर्यंत तू कुठे कुठे वाजवलं? सांगू काय? हा सांग. मुंबईला वाजवलं, नगरला अरे वाजवलं, वा. पुण्याला अरे वाजवलं, वा. तुमच्या बहिणीचं वाजवलं. ए, चॉप चॉप, काय माझ्या बहिणीचं वाजवले आहे? अहो लग्न लग्न. मग हे असं सरळ बोलत ना. बरं ते जाऊ दे, तू पैसे किती घेणार ते बोल, व्यवहाराचं बोल. 100 रुपये. 100 रुपये जमणार नाहीत. मी तुला फक्त 50 रुपये देईन. चालेल चालेल. एकट्याला नाही. चालेल चालेल. तुला 20 आणि मला 30. दिवाणजी हा मी दोन्ही हाताने वाजवणार, मला फक्त 20 रुपये. हो. तुम्ही एका तोंडाने बोलणार, तुम्हाला 30 रुपये. अरे पण तुला एवढं कळत नाही की मी बोलायला दुसरं तोंड जर उघडलं तर तू माझ्या बाजूला उभा राहशील का? बरं ते जाऊ दे, चाल आपण 50-50 वाटून घेऊया. तुला 25 मला 25. हा चल आपण पुढच्या चौकात जाऊया. हा एक चौक आला. आणि बघ तू मध्ये मध्ये वाजवायचं नाही, समजलं का? माझं झाल्यानंतर वाजवायचं. ऐका हो ऐका. अरे हे काय केलेस तू? तुला सांगितलं मध्ये वाजवायचं नाही ना. मग मला जागा दाखवा. तुला जागा राखू हा. आणि मी तुला जागा राखू? हे तू केव्हापासून वाजवतोस? लहानपणापासून. हा? लहानपणा बापाची साईज झाली का? लहानपणापासून वाजवतोस ना. बरं हे तुला वाजवायला शिकवलं कोणी? माझ्या बापाने. मग तुझ्या बापाला जाऊन विचार जागा काय आहे ती. हे बघ आता माझ्या मागून वाजव, समजलं का? ऐका हो ऐका. हे काय केलेस तू? मागून वाजवलं. म्हणजे तुला मागची जागा दाखवली म्हणून तू मागून वाजवलंस का? तुला ही फार वाईट सवय लागलेली आहे. माझं संपूर्ण झालं का माझ्या नंतर तू सगळं वाजव.